हॅलो नमस्कार मंडळी, मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अंजू मुंडे. आता मी तुम्हाला सांगणार आहे आज की घरच्या घरी फेशियल हेअर रिमूव्ह कसे करायचे एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. भले काहीच अवघड नाही आहे, ना कुठलं काही लागणार. एका वस्तूमध्ये घरच्या घरी फेशियल हेअर रिमूव्ह होणार आहेत. आपण पार्लरमध्ये जायची गरज नाही किंवा लेझर वगैरेही यूज करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला नक्की सांगेल कशाने करणार आहे ते, आणि मी तुम्हाला जमलं तर लिंकही देईन. तसं ते लिंक नाही देऊ शकणार असं मलाही माहिती, कारण आता मलाही माहीत नाही. मी खूप दिवसाखाली घेतलेलं प्रोडक्ट आहे ते, आणि मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. मी त्याचं नाव नक्की तुम्हाला सांगेल किंवा नाव देईल तुम्हाला खाली, तर तुम्ही नक्की परचेस करा आणि न पार्लरला जाता घरच्या घरी फेशियल हेअर रिमूव्ह करा. चला तर मग मी आता आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. पहिले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. ते फेशियल हेअर रिमूव्ह होतं तर मी तुम्हाला लास्टला दाखवेल, लास्टला व्हिडिओ ॲड करते मी त्याचा. पण मला पहिले तुम्हाला ह्याविषयी बोलायचं आहे. आता मला थोडंसं बाहेरही जायचं आहे आणि आमच्या अणू झोपलेली, अणू उठल्यानंतर आम्ही बाहेर जाताल. थोडंसं असंच बोर होत होतं म्हणून जायचं होतं, आणि थोडंसं सामानही आणायचं आम्हाला, तेही घेऊन येताल. चला मग आता मी तुम्हाला बोलणार आहे कशाविषयी. तर आताच संभाजीनगरला 2 दिवसाखाली जी घटते, तर त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते ना, की कुणाला आयफोन पाहिजे होता ना त्यांचा हप्ता रोखला होता, असं काहीच नव्हतं. त्याच्या मावशीचा व्हिडिओ व्हायरल होते, तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि नंतर त्यांना जेस करा की आयफोनसाठी जीव दिला, एकामुळे तिघांचा जीव गेला, असं काहीच नाही आहे. त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते जे की कुणालच्या पप्पांच्या इकडल्यांनीही सांगितलेले आहेत आणि कुणालच्या मम्मीच्या इकडल्यांनीही सांगितलेले आहेत. तर त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम होते, पण सोशल मीडियावरती एखादी काही घटना घडली तर असं उचलून धरतायत की विचारूच नका. भलेही हे एवढंच नाही, ते हे मोठ्या मोठ्या यूट्यूबरनं देखील, सेलिब्रिटीने देखील उचलून धरलेला मुद्दा आहे. तुम्ही त्यांचे चॅनल चेक करा. मी आता कोणाचं नाव नाही घेते. तुमच्या आईबापांनी ठीक आहे तुम्हाला तसं वाढवलं, दुसऱ्यांचे नाही वाढवू शकत, ठीक आहे. तुमच्या आईबापांनी तुमचे काही हट्ट नाहीत पुरवले की आमच्या वेळेस असं नव्हतं, आमच्या वेळेस तसं नव्हतं, ठीक आहे. ज्याची त्याची परिस्थिती राहते, त्याच्या घरचे वेगळे वेगळे प्रॉब्लेम राहतात. प्रत्येकाच्या घरचं वेगळं वेगळं राहतं, की भलेही तुमच्या घरचं तसं आहे म्हणून यांच्या घरचं तसं असेल असं होऊ नाही शकत आहे. तर तुम्ही प्रत्येक मुद्दा पूर्ण माहिती करून घेत जा आणि त्याच्यानंतरच कोणाविषयी बोलत जा. मुद्दा असा आहे की त्याला आयफोनची गरज नव्हती ना, काय नव्हती. त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते जे त्यांच्या घरचे होते, त्याच्याहून काही करायचं नाही. आपल्याला दुःखाची घटना होती, दुःख झालं, सर्वांनाच होते ते व्हिडिओ बघून वगैरे, पण जे व्हायचं होतं ते झालं. पण तुम्ही लोक असं उचलून धरू नका की ज्याच्यामुळे त्यांच्या घरच्यांना त्रास होईल. त्याच्या मावशीने क्लिअर कट सांगितलेली, यामुळे त्यांना किती त्रास होते. त्यांचा मुलगा तसा नव्हता, आणि कुणालचे फ्रेंडही सांगतात, त्याच्या क्लासमधलेही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मुलांचे, तेही सांगतात कुणाला असा नव्हता. त्याच्याकडे ऑलरेडी आयफोन होता, त्याच्या मम्मीकडे 3 कॅमेऱ्याचा आयफोन होता, त्यांचे हप्तेही रोखलेले नव्हते. त्याची मम्मी स्टाफ नर्स होती, त्याचे पप्पाही जॉब करत होते, तोही चांगले क्लासेस करत होता. त्यांच्या घरचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता, जो होता ते होता. त्यामुळे आपल्याला काय करायचं नाही, कारण प्रॉब्लेम सर्वांच्याच घरात वैयक्तिक राहतात. प्लीज तुम्ही लोक त्यांचा मुद्दा उचलून धरू नका आणि त्यांच्याविषयी काही अफवा फैलू नका ज्यामुळे की त्याच्या घरच्यांना त्रास होतोय. आता एक यूट्यूबर खूप मोठी आहे आणि सेलिब्रिटी आहे आणि चांगल्या शोमध्येही जाऊन आलेली आहे, तिनं देखील हा मुद्दा उचलून धरला, तिच्या घरच्यांनीही धरला. तर तिचं म्हणणं असं होतं की त्यांनी म्हणजे आयफोनसाठी हट्ट केला. तिच्या घरचे असं म्हणतात की ती मम्मी तिचं मंगळसूत्र उतरून देत होती, पण ते कोणत्या कारणानं देत होती तुम्हालाही नाही माहिती आणि मलाही नाही माहिती. त्यांचे वैयक्तिक होतं, त्यांना माहिती होतं काय त्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे. एवढंच सांगायचं होतं की दुसऱ्यांचा मुद्दा उचलून धरू नका आणि असं काय बोलू नका ज्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना त्रास होईल. आता मी तुम्हाला सांगते घरच्या घरी फेशियल हेअर रिमूव्ह कसे करायचे. मी व्हिडिओ पुढे अटॅच करते आणि मी स्वतः लावलेलं आहे काल मास्क ते, आणि ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मी त्याचा रिझल्टही तुमच्यासोबत शेअर करणार. त्यामुळे नक्की जावा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हाय फ्रेंड, चला आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. ऊन चमकते, आमच्या अनुभव कशी सँडल घालतीये. हाय हॅलो फ्रेंड, चला आम्ही बाहेर जातोय पाणीपुरी खायला. बघा चप्पल देखील घरात ठेवायले. नवीन आहे, नवीन चप्पल काय उकडून उचलून नाही की काही तर. आधी आम्हाला भेंडी घ्यायची, भाजीला घ्यायचंय, ककडी घ्यायची, आणि त्याच्यानंतर आम्हाला पाणीपुरी खायची, त्याच्यानंतर आम्हाला घरी यायचंय आणि आल्यानंतर मला खिचडी टाकायची, कारण आज आम्ही संध्याकाळी काय बनवणार असेल खिचडी. अरे माझा चेहरा चांगलाच ग्रो करायलाय का.
लय सुंदर आहे बाई. म्हणून तर तुम्ही प्रेमात पडला. पण बुटकी आहेस. चल कोणी बघत नाही दुसरं. चल बूट. आमच्या बब्बूचं चालू आहे सँडल घालणं. त्यानंतर मस्त मी फेस वॉश वगैरे केला. मी फेस वॉश मार्सचा यूज करते. त्यानंतर मी हिमालयाचा क्रब यूज करते. हिमालयाचं क्रब एवढं भारी आहे ना, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. कारण हिमालयाच्या क्रबने लगेच चेहऱ्यावर ग्लो येतो. कारण मी पहिले दुसरं यूज करत होते आणि आता हिमालयाचं यूज करते. तर खरंच मला दोन्हीमध्ये हिमालया बेस्ट वाटलं, त्यामुळे मी हिमालयाचंच यूज करते. आणि आता मी लावत होते मास्क, ज्यानं की फेशियल हेअर रिमूव्ह होतात. थोडंसं पेन होऊ शकतं ते रिमूव्ह करते वेळेस, पण खूप छान मास्क आहे हा. आणि खरंच आहे ना, खूप छान फेशियल हेअर रिमूव्ह होतात. कारण मी तर हेच ट्राय करते. आठवड्यातून जर आपण 3-4 वेळेस जर केलं ना, मग एक वेळेस जर लावलं तर नाही तेवढे निघणार, पण निघतात, बऱ्यापैकी निघतात. आणि जर आपण आठवड्यातून जर 3 किंवा 4 वेळेस जर यूज केलं किंवा 2च वेळेस यूज करा, तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. चेहरा एवढा क्लीन होऊन जातो ना की विचारूच नका. मी ते यूज करते, त्यामुळे तुम्हालाही सांगते तुम्हीही यूज करा. जर आपण लेझर वगैरे जर यूज केलं तर लेझर वगैरे ना तर स्किन ड्राय पडते. कारण असं मी ऐकलेलं आहे. आणि लेझरनं ना केसही आपले स्ट्रॉंग येऊ शकतात, जे चेहऱ्यावरची राहतात ते. त्याच्यामुळे लेझर ते यूज करूच नका. हे मास्क आहे ते बेस्ट आहे. याचं नाव आहे चारकोल पील ऑफ मास्क. खूप छान रिझल्ट आहे. मला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे नक्की जावा. यानं टॅनही रिमूव्ह होऊन जातं आणि टॅनसोबत आपले फेशियल हेअर पण राहतात ना, तेही रिमूव्ह होऊन जातात. बघा आता मीच ते यूज केलेले आता मी लावलेलं आहे आणि ते झोपलेले होते. हे व्हिडिओ मी तुम्हाला बाहेर जाण्याच्या आधी शूट केलेलं आहे. त्यानंतर मी बाहेर गेलेली, पण आधी मी तो टाकला आणि नंतर यो टाकते. आता मी पण झोप घेऊन उठले. माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल तुम्हाला, मी मास्क लावलं आणि झोपी गेले. मास्क पूर्ण ड्राय झालेलं होतं, पूर्ण सुकलेलं होतं. आता मी ते रिमूव्ह करते वेळेस थोडासा त्रास होणार आहे. कारण त्रास होणं साहजिक आहे. केस ओढल्या जातात, ते निघत असतात, त्यामुळे थोडासा त्रास होतो. थोडासा त्रास सहन करा. पण खरं स्किन ही आपली म्हणजे ड्राय वगैरे होत नाही. किंवा म्हणजे लेझर यूज केल्या जशी स्किन होती ना, तशी याने हे यूज केल्यानंतर तशी स्किन होत नाही. एकदम भारी आहे. बघा तुम्हाला हेअरही दाखवते मी, त्याच्यावर दिसत असतील. खूप छान आहे. मला तर खूप छान रिझल्ट आले आहे. त्यामुळे नक्की तुम्ही यूज करा. आणि नंतरचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे तेही मला कमेंट करा, तेही मी सांगेल. आता मी ह्या आठवड्यामध्ये ना म्हणजे केसांनाही मास्क लावणार आहे. आता कोणतं लावते काय लावते तेही बघा. कारण मी केसांची ट्रीटमेंट केलेली होती, तर त्यांनीच मला हे मास्क सांगितलेले, तर तेच यूज करणार आहे मी. कारण मी त्यावेळेस घेतलेले, अजून तेही संपलेलं नाही आहे. आणि बघा, पार्लरला जाण्यापेक्षा वगैरे तर घरच्या घरी मी मस्त असं छान पूर्ण मास्क ही काढून घेतलेले. आणि ते थोडं थोडं राहतं, ते जास्त म्हणजे मी झोपल्यामुळे बराच टाईम झाला, त्यामुळे ते तसं झालेलं आहे. आणि खरंच खूप छान रिझल्ट बघा. आता तुम्हाला रिझल्ट दाखवते. बघा, यावरती तुम्हाला दिसत असतील पूर्ण बारीक बारीक केस आलेले आहेत त्याला निघून. खरंच खूप छान आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्ही यूज केला आणि तुम्हाला रिझल्ट कसा वाटला ते. मला ते रिझल्ट खूप छान वाटतं. तुम्हीही कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही नेक्स्ट व्हिडिओ टाकायला अजून छान वाटेल. अजून इंटरेस्ट येईन कोणते व्हिडिओ टाकायचे त्यामध्ये. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इन्स्टालाही फॉलो करा. चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.